नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस की या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण समरूपता या प्रकरणामधील त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय हा परीक्षेसाठी येणारा जो प्रमेय आहे याची सिद्धता आपण घेणार आहोत। त्याचबरोबर याचा व्यत्यास आपण समजावून घेऊ आणि तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म या दोन प्रमेयांना त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय आणि तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म यांना प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचे उपयोजन असे देखील म्हणतात। उपयोजनचा अर्थ असतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाला उपयोगात आणून आपल्याला या ठिकाणी यांना सिद्ध करायचे, तर आपण याला उपयोजन म्हणूया। आणि जर मित्रांनो आतापर्यंत आपण चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, ज्यामुळे नवीन येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा मेसेज तुम्हाला मिळत राहील। चला तर मग प्रमेय आपण पाहूया। त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो। तर या विधानाला आपण अजून थोडं सोपं करून म्हणूया। त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो असं म्हटलं तरी चालेल। तर इथं आपल्याला दिलेला त्रिकोण आहे ABC आणि त्रिकोण ABC चा C हा जो कोन दिलेला आहे म्हणजेच कोन ACB जो आहे त्याचा किरण CE हा दुभाजक आहे। मग या दुभाजकानं कोन C समोरील जी बाजू आहे AB त्रिकोणाची हिला बिंदू E मध्ये छेदल्यामुळे AB चे दोन रेषाखंड तयार झाले, एक A आणि दुसरा B। मग या रेषाखंडांचं गुणोत्तर आणि त्रिकोणाच्या उरलेल्या दोन बाजू CA आणि CB यांचं गुणोत्तर समान आहे हे आपल्याला दाखवायचं आहे। तर या ठिकाणी आकृतीवरून आता इथं आपण पक्ष लिहूया। पक्ष होईल त्रिकोण ABC मध्ये पहा, पक्ष म्हणजे आपल्याला जे विधानामध्ये माहिती दिली असते त्यावरून आपण आकृती काढतो आणि आकृतीचं निरीक्षण करून त्याला आपण शब्दात लिहितो म्हणजे पक्ष होईल। तर इथं त्रिकोण ABC मध्ये किरण CE हा कोन ACB चा दुभाजक आहे। आणि त्यानंतर कोन दुभाजकानं AB ला E मध्ये छेदल्यामुळे E बिंदू हा A आणि B च्या मध्ये आलाय, दरम्यान आलेला आहे, म्हणून ही दरम्यानता बिंदू E हा A व B च्या दरम्यान आहे। तर कोन दुभाजक म्हणजे मित्रांनो या CE मुळे कोन ACB चे समान दोन कोन तयार झालेत, एकरूप कोन तयार झालेत, त्याला आपण इथं कोन दुभाजक असे म्हणतो। त्यानंतर इथं साध्यामध्ये पहा, साध्य जे आहे आपलं साध्य AE छेद B हे गुणोत्तर CA छेद CB या गुणोत्तराला समान दाखवायचं आपल्याला। इथं AE छेदामध्ये B आणि बरोबर CA छेदामध्ये CB हे दोन गुणोत्तर आपण समान दाखवणार आहोत। हे आपलं साध्य झालं। रचना जी आहे आकृतीत आपण इथं बदल केलेला आहे त्याला रचनेमध्ये लिहित असतो। तर रचना इथं महत्त्वाची आहे खूप, कारण रचनेवरूनच सिद्धता आपण लिहिणार आहोत। तर रचनेमध्ये आपण काय केलंय पहा, बिंदू B मधून जाणारी आणि किरण CE ला समांतर असणारी रेषा काढली। तर जसं आपण केलंय त्या पद्धतीने शब्दात लिहित चालायचं असतं। बिंदू B मधून जाणारी आणि किरण CE ला
किरण सी ला समांतर असणारी रेषा काढली जी बाजू AC ला D मध्ये छेदते. रेषा काढली जी बाजू AC ला D बिंदूत छेदते हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. D बिंदूत छेदते. तर ही झाली मित्रांनो रचना. रचनेनंतरचा पुढचा भाग असतो सिद्धता. सिद्धतेला आपण अगोदर आकृतीमधून समजावून घेऊया आणि त्यानंतर लिहूया. या ठिकाणी पहा, रचनेमध्ये आपण बी मधून जाणारी जी रेषा आहे BD ही C ला समांतर घेतलेली आहे आणि मग इथं जो मोठा त्रिकोण तयार झाला ABD याचं निरीक्षण करा. या त्रिकोणामध्ये रेषा C बाजू BD ला समांतर आहे. मग इथं प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार AE भागिले BE बरोबर AC भागिले CD हे गुणोत्तर आपल्याला मिळू शकतं. कारण ही समांतर रेषा आहे आणि ही समांतर रेषा आता AE छेद BE बरोबर AC छेद CD होईल. पण आपल्याला CD च्या जाग्यावर मी इथं लिहून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथे पहा, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय जर घेतला तर त्यानुसार आपल्याला मिळणारे जे गुणोत्तर आहेत AE छेदामध्ये B आणि बरोबर AC छेदामध्ये CD. तर आपल्या साध्यामध्ये CD न घेता आपल्याला BC घ्यायचंय किंवा CB घ्यायचंय. म्हणजे याचा अर्थ CD काढून त्याच्या जागेवर आपण BC जर ठेवलं तर आपलं साध्य मिळणार. इथे एकदा साध्य बघूया. पहा, AE छेदात B हे गुणोत्तर तर साध्यामध्ये तेच आहे. मग CA म्हणजेच AC छेद इथं BC आलेलं आहे आणि इथं आलेलं आहे CD प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार. मग या ठिकाणी CD आणि CD काढून आपल्याला BC ठेवायचे. तर मग यासाठी काय करावं लागेल, तर CD आपल्याला BC ला एकरूप दाखवायचे आणि CD आणि BC जर एकरूप दाखवायचे आहे तर मग त्यात आपल्याला काय करावं लागेल, तर त्रिकोण BCD जो आहे या त्रिकोण BCD मध्ये या दोन बाजू एकरूप दाखवण्यासाठी कोन CDB आणि कोन CBD हे जे दोन कोन आहेत हे एकरूप दाखवणं गरजेचे आहे. हे जर दोन कोन एकरूप झाले, तुम्हाला माहिती आहे त्रिकोणाचे कोणतेही दोन कोन एकरूप असतील तर त्या समोरील बाजू एकरूप असतात. मग या समोरील बाजू एकरूप होतील आणि मग आपण CD काढून BC ठेवता येईल. तर आता हे सगळं कसं करायचंय तर आपण इथं सिद्धता लिहून समजावून घेऊया. सिद्धतेमध्ये पहा, अतिशय महत्वाचा आणि अतिशय मजेदार सिद्धता आहे. या ठिकाणी पहा, आपण समांतरता घेतलेली आहे म्हणजे रेषा BD ही किरण C ला समांतर असून BC ही त्यांची छेदिका आहे. आता जसं मी लिहिल तसंच तुम्ही आकृती निरीक्षण करायचे आहे. पहा, इथं रेषा BD समांतर किरण C आहे. कारण हे रचनेमध्ये आपण ही समांतरता दाखवलेली आहे आणि त्यांची आता आपण छेदिका घेणार आहोत. BC ही छेदिका आहे. BC ही छेदिका आहे. मग आठवा बरं, आता दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका. दोन समांतर रेषांना छेदिकेनं छेदल्यामुळं या ठिकाणी झेड आकारात कोन तयार झाले ज्यांना आपण युत्क्रम कोन म्हणतो.
तर व्युत्क्रम कोणांची जोडी इथं आपल्याला एकरूप मिळणार आहे. तर पहा इथं सी समांतर बीडी आहे आणि बीसी ही छेदिका आहे, म्हणजेच कोन बीसीई हा कोन सीबीडी ला एकरूप होईल. इथं कोन बीसीई एकरूप आहे कोन सीबीडी आणि याला कारण देऊया व्युत्क्रम कोन, म्हणजे झेड आकारामधील कोन असले की त्याला आपण व्युत्क्रम कोन असे म्हणतो. आणि हे समीकरण नंबर 1 हे पहिलं समीकरण झालेलं आहे. मग परत एकदा आता हीच समांतरता पुन्हा फक्त आता छेदिका आपण बदलणार आहोत. तसेच समांतर रेषांची जोडी तीच घ्यायची आपल्याला डबल. तसेच पुन्हा रेषा बीडी समांतर किरण सी, कारण पुन्हा एकदा रचना. एक एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. रचना आता मात्र छेदिका बीसी च्या ऐवजी या समांतर रेषांना सीई आणि बीडी ला छेदणारी छेदिका तुम्ही जर बघितली तर इथं एडी ही छेदिका आहे. कोणती छेदिका आहे? एडी ही छेदिका आहे. आणि जर एडी ही छेदिका असेल तर मग काय होईल? तर आता या ठिकाणी व्युत्क्रम कोन होणार नाहीत, तर इथं संगत कोन तयार होतील. म्हणजे समांतर रेषांच्या एकाच बाजूस आणि छेदिकेच्या समांतर रेषा आणि छेदिका यांच्या एकाच बाजूला तयार होणारे कोन म्हणजे कोन एसीई आणि कोन सीडीबी हे व्युत्क्रम कोन तयार झालेत. इथं आपण लिहूया कोन एसीई एकरूप आहे कोन सीडीबी ला आणि याला कारण देऊया संगत कोन. हे संगत कोन आहेत. समीकरण नंबर 2 पहिल्या जोडीमध्ये व्युत्क्रम कोन एकरूप दाखवले, दुसऱ्या जोडीमध्ये दुसऱ्या समीकरणात संगत कोन आपण एकरूप दाखवलेले आहेत. आणि आता पक्षानुसार कोणांची तिसरी जोडी आपण एकरूप दाखवणार आहोत. पक्षामध्ये आपल्याला किरण सी हा कोन दुभाजक दिलाय, म्हणजे असं होईल पण कोन दुभाजक काय करत असतो? एकरूप कोन तयार करतो. मग पण कोन एसीई हा जो कोन एसीई हा कोन बीसीई ला एकरूप आहे. एकरूप आहे कोन बीसीई आणि कारण आहे पक्ष. मग आता तुम्हाला निरीक्षण करायचंय. निरीक्षण केल्यानंतर 3 समीकरणांचं व्यवस्थित निरीक्षण करा. समीकरण नंबर 1, समीकरण नंबर 2 आणि 3. तर समीकरण 1 च्या डाव्या बाजूमध्ये आलेला कोन आणि 2 च्या डाव्या बाजूमध्ये आलेला कोन बघा. कोन बीसीई कोन एसीई. तर इथं ह्या डाव्या बाजूमधील कोन समीकरण 3 मध्ये एकरूप झालेले आहेत. आणि जर यांच्या समीकरण 1 आणि 2 यांच्या डाव्या बाजूतील कोन समीकरण 3 मध्ये एकरूप असतील तर मग समीकरण 1 आणि 2 मधील उजव्या बाजू सुद्धा एकरूप होतील. आणि म्हणून इथं आपण लिहूया समीकरण 1, 2 व 3 वरून. निरीक्षण केल्यास लक्षात आलंय मित्रांनो तुमच्या की इथं डाव्या बाजूतील कोन समान आहेत. हे समीकरण 3 मध्ये समान झालेत, म्हणून यांच्या उजव्या बाजू सुद्धा समान असल्या पाहिजे. इथं कोणाचं चिन्ह डबल आलेलं आहे. ठीक आहे. तर इथं काय होईल? कोन सीबीडी एकरूप आहे कोन सीडीबी ला. आणि मग हे जर 2 कोन एकरूप आहे तर आकृतीमध्ये बघा हे 2 कोन कुठं आलेत? तर कोन सीडीबी एकरूप कोन सीबीडी हे
एकाच त्रिकोणाचे दोन कोण आहेत आणि जर एका त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असले तर त्यांच्या समोरील बाजू एकरूप असतात आणि म्हणून इथं आपल्याला BC बरोबर आहे CD असं दाखवता येईल आणि कारण देऊया एकरूप कोणासमोरील बाजू, एकरूप कोणासमोरील आणि बाजू। तर या ठिकाणी या दोन बाजू एकरूप आहे, याला समीकरण नंबर 4 आपण देणार आहोत, समीकरण 4। आता फक्त आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे आणि त्यामध्ये समीकरण 4 मधील किंमत ठेवायची बस। तर या ठिकाणी पहा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपण तर प्रमाणाचा मूलभूत प्रमेय इथं त्रिकोण आपल्याला ADB मध्ये वापरायचा आहे। पहा त्रिकोण ADB मध्ये त्रिकोण ADB मध्ये काय होईल तर CE समांतर आहे BD, CE कोणाला समांतर आहे BD ला, कशामुळं तर रचनेमध्ये आपण घेतलेलं आहे म्हणून रचना। आणि असं आहे तर मग काय होईल प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार गुणोत्तर कशी मिळायला पाहिजे AE छेद B बरोबर AC छेद CD, AC लिहा किंवा CA लिहा, CA छेद CD असं लिहिलं तरी चालेल। तर आपल्याला फक्त CD काढून त्याच्या जागेवर BC ठेवायचे। तर आता समीकरण 4 मध्ये CD आणि BC एकरूप आहे, तर समीकरण 4 वरून आपण आता काय करूया CD काढून पुन्हा BC ठेवू शकतो, म्हणजे हे गुणोत्तर आपल्याला असे मिळतील AE छेद B बरोबर CA म्हणजेच AC छेद CD काढून त्याच्या जागेवर ठेवूया BC आणि कारण आहे 4 वरून। आणि या ठिकाणी मग आपल्याला त्रिकोणाच्या कोणाचा जो दुभाजक आहे त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या प्रमाणात विभागतो हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे मित्रांनो। तर हा महत्त्वाचा प्रमेय असल्यामुळे आपण याला व्यवस्थित समजावून घेतलेला आहे। पुन्हा एकदा थोडक्यात इथं आकृतीवरून समजावून सांगतो आपण कसं कसं लिहिलं होतं। तर इथं सुरुवातीला आपण घेतलं होतं की CE समांतर BD असून BC ही छेदिका, तर युत्क्रम कोणाची ही जोडी आपण इथे एकरूप दाखवली होती, याला समीकरण 1 आपण दिलं होतं। त्यानंतर समीकरण 2 मध्ये पुन्हा CE समांतर BD असून AD ही छेदिका घेतली आणि हे जे दोन कोण आहेत संगत कोण एकरूप दाखवले होते। पण समीकरण 3 मध्ये हे दोन कोण पक्षानुसार एकरूप दाखवले, मग हा आणि हा एकरूप झाला म्हणून हा आणि हा एकरूप झाला। मग हे त्रिकोण एकाच त्रिकोणाचे दोन कोण एकरूप झाले म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप झाल्या आणि मग प्रमाणाच्या मूलभूत प्रमाणानुसार AE छेद BE बरोबर AC छेद CD, पण मग CD काढली त्या जागेवर BD ठेवली म्हणजे आपल्याला हे गुणोत्तर समान मिळालेले आहेत मित्रांनो। तर याला दोनदा लिहा म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात बसेल। त्यानंतर याचा व्यत्यास आहे, तर व्यत्यास हा उदाहरणांना उपयोगात म्हणजे उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला समजून घ्यायचं आहे। याची सिद्धता आपल्याला या ठिकाणी पाहण्याची आवश्यकता नाहीये, परीक्षेला विचारल्या जाणार नाहीये। व्यत्यास म्हणजे प्रमेयाच्या उलट प्रमेय पण आपल्याला दिलेला असतो। तर इथं आपल्याला व्यत्यासामध्ये सांगितलंय त्रिकोण ABC च्या बाजू BC वर जर बिंदू D असा असेल की AB छेद AC बरोबर BD छेद DC, तर किरण AD हा कोन BAC चा दुभाजक असतो। तर आपण आकृती घेऊन आपण इथं समजावून घेऊया। त्रिकोण आपल्याला सांगितलेला आहे ABC आणि त्याच्या बाजू BC वर D बिंदू घ्यायचा आहे आपल्याला, D हा बिंदू असा घ्यायचा आहे
की ज्यामुळं गुणोत्तर कशी तयार होत आहे, मग ह्या ईडीला आपण जोडून घेऊया. ईडी जोडला हा, तर गुणोत्तर तयार होत आहे मित्रांनो. पहा, ए बी छेदामध्ये ए सी बरोबर बी डी छेदामध्ये डी सी, बी डी छेदात डी सी. तर मग हा जो किरण आहे, हा किरण या कोन बी ए सी चा दुभाजक होईल. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय की एखाद्या किरणाने, त्रिकोणाच्या एखाद्या किरणाने त्या कोणासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या प्रमाणात विभागला असेल तर तो किरण त्या त्रिकोणाचा म्हणजे त्या कोणाचा दुभाजक असतो, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. पहा इथं या किरणाने समोरील बाजू BC ला या दोन रेषाखंडात असं विभागलंय की यांचं गुणोत्तर आणि या उरलेल्या बाजूंचं गुणोत्तर इथं समान झालेलं आहे, आणि म्हणून हा जो किरण आहे हा कोन BAC चा दुभाजक आहे असं आपल्याला इथं म्हणता येईल. यानंतर आता एक छोटा गुणधर्म आहे, तीन समांतर रेषांच्या आंतरछेदाचा गुणधर्म, ज्याला आपण पुन्हा उपयोजन असंही म्हणू शकतो. तर विधान जे दिलंय, तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या तीन रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. मित्रांनो, समांतर रेषा हे तर तुम्हाला माहिती आहे, तर समांतर रेषांना छेदणारी रेषा म्हणजे छेदिका. मग छेदिका झालं, आता त्यानंतर आंतरछेद म्हणजे काय हे आपण समजावून घेऊया. आंतरछेद म्हणजे बघा, आकृतीत समजावून सांगतो. रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N आहे, या तीन रेषा समांतर दिल्या. T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत. तर T1 ही छेदिका रेषा L ला A, M ला B आणि N ला C बिंदूमध्ये छेदते. मग या छेदिकेवरील रेषांच्या दरम्यान येणारा बिंदू संच, छेदिका T1 वरती रेषांच्या मध्ये आलेला बिंदू संच म्हणजे AB आणि BC, त्याचबरोबर AC या रेषाखंडांना आपण आंतरछेद म्हणतो. काय म्हणतो त्यांना? आंतरछेद. मग यांचं गुणोत्तर हे त्या तीन रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढं असतं. म्हणजे तीन समांतर रेषाला एखाद्या छेदिकेने छेदल्यानंतर तयार झालेल्या आंतरछेदांचं गुणोत्तर हे त्या तीन रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर तयार केलेल्या आंतरछेदाच्या गुणोत्तराला समान असतं. म्हणजे याचा अर्थ आपल्याला AB छेद BC बरोबर PQ छेद QR हे या ठिकाणी दाखवायचं आहे. आपण सुरुवात करू अगोदर पक्षापासून. पक्ष होईल आकृतीमध्ये रेषा L समांतर रेषा M असून रेषा L समांतर रेषा M समांतर रेषा N आहे. तीन रेषा समांतर आहेत असून या ठिकाणी छेदिका T1 आणि T2 या छेदिका घेतल्यात. तर मग T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत, या त्यांच्या छेदिका आहेत. आणि या छेदिका असून मग T1 या छेदिकेने त्या रेषांना, पहा या ठिकाणी T1 या छेदिकेने त्या रेषांना अनुक्रमे, अनुक्रमे म्हणजे एकानंतर एक, अनुक्रमे A1 अनुक्रमे A, B व C बिंदूत छेदला आहे. C बिंदूत
छेदले आहे. तसेच T2 या छेदिकेने त्या रेषांना अनुक्रमे, आता या ठिकाणी तुम्ही ही ओळखू शकता कोणत्या बिंदूमध्ये छेदलाय. अनुक्रमे P, Q व R बिंदू छेदले आहे. इथं जरा थोडस पक्ष मोठं होत आहे, परंतु आपल्याला याला काही पाठ वगैरे करायची गरज नसते मित्रांनो. आकृती समोर आहे, आकृतीला बघायचं आहे आपल्याला आणि त्याला पाहून आपल्याला पक्ष लिहायचं असतं. तर ही जी आकृती दिलेली आहे तिला पाहून आपण इथं पक्ष घेतलाय की रेषा L समांतर M समांतर N असून T1 आणि T2 या त्यांच्या छेदिका आहेत. T1 ही छेदिका रेषा L, M आणि N जे त्या रेषांना अनुक्रमे A, B व C बिंदूत आणि T2 रेषा अनुक्रमे P, Q व R बिंदूमध्ये छेदते. मग आता या ठिकाणी आपल्याला साध्य जे आहे, साध्य आता दाखवल्याप्रमाणे गुणोत्तर आपल्याला इथं समान दाखवायचे आहेत. पहा साध्य साध्यामध्ये AB छेद BC हे गुणोत्तर PQ छेद QR ला समान दाखवायचं आहे. PQ छेद QR हे साध्य आहे. आणि रचनेमध्ये रचना लगेच आपण या ठिकाणी घेऊया. रचना जी आपण केली तर एक PC असा काढला, रेख PC असा काढला की तो रेषा L ला D बिंदूत छेदतो. D बिंदूत छेदतो. तर ही आहे रचना. आणि यानंतर मित्रांनो आता सिद्धता आपण पाहूया. सिद्धता अतिशय सोपी आहे. प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आपल्याला 2 वेळेस वापरला की सिद्धता झाली. मग इथं सिद्धतेमध्ये पहा त्रिकोण, मी जसं जसं लिहिल तसं आकृती तुम्ही निरीक्षण करत चालायची. त्रिकोण APC घेतलेला आहे आपण पहिल्यांदा. त्रिकोण APC मध्ये BD समांतर आहे AP ला, कारण हे पक्ष. BD समांतर AP कारण हे पक्ष. आणि मग यामुळे काय होईल, आता BD जर AP ला समांतर आहे तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार AB छेद BC हे गुणोत्तर PD छेद DC ला समान झालं. AB छेद BC बरोबर PD छेद DC. याला कारण देऊया प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. मोठं वाक्य असल्यामुळे थोडं शॉर्टकट लिहिलं. त्यानंतर आता पुन्हा दुसरा जो त्रिकोण आहे तो आपल्याला घ्यायचा इथे. दुसरा त्रिकोण आपण घेणार आहोत त्रिकोण PCR मध्ये. त्रिकोण PCR मध्ये पुन्हा DQ समांतर आहे. रेषा DQ समांतर आहे CR ला, कारण रचना. आणि त्यानंतर DQ ही CR ला समांतर असल्यामुळे आता काय करूया, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय पुन्हा एकदा लागेल. आणि मग इथं जे गुणोत्तर आपल्याला मिळणार आहेत PD छेदामध्ये DC बरोबर PQ
छेदात QR प्रमाणाचे मूलभूत प्रमेय समीकरण 2 आणि 2 समीकरण तर समीकरण 1 व 2 वरून पुन्हा एकदा निरीक्षण करा. यांच्यामध्ये पटकन लक्षात आलं पाहिजे काय सामायिक आहे. PD छेद DC हे गुणोत्तर सामायिक आहे. म्हणून समीकरण 1 व 2 वरून AB छेद BC बरोबर PQ छेद QR आणि कारण आहे समीकरण 1 व 2 वरून. तर मित्रांनो या ठिकाणी सिद्ध झालंय की 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यास तयार होणाऱ्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या 3 समांतर रेषांना दुसऱ्या कोणत्याही छेदिकेने छेदल्यास तयार होणाऱ्या संगत आंतरछेदांच्या गुणोत्तरा एवढे असते. तर या ठिकाणी मित्रांनो हे दोन्ही प्रमेय निश्चित प्रमाणात तुम्हाला समजले असतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा.